त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा 100% त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे। आणि काही वर्गाला जे शिवसेना आणि मनसे दोघांनाही त्या दोन्ही पक्षात ज्यांना आपलेसे वाटतात त्याच्यातला जो घटक आहे त्या लोकांना वाटतं की या दोघांनी एकत्र यावं। तर ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार का या संदर्भात महायुतीचे नेते काय म्हणतात तेही बघूया। मनसे हा वैयक्तिक माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणारा पक्ष आहे। त्यांनी कोणाला हात पुढे करावा, त्यांनी कोणाबरोबर युती करावी, त्यांनी कोणाबरोबर राजकीय पुढे जावं हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा नेते म्हणून वैयक्तिक प्रश्न आहे। महाराष्ट्राचं हित बघण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार भक्कम आहे आणि हित कशा पद्धतीनं होतं हे आपण पाहतोय, विकास गती घेतोय। आता त्यांची एकमेकांची राजकीय गरज आज त्या ठिकाणी झालेली आहे, म्हणून कदाचित अशा प्रकारचा प्रयत्न असू शकतो। हे दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे जे आहे फार मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार होईल। राजकारणात कधी काय होईल जी तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही, अशा सुद्धा गोष्टी काही मागच्या काही वर्षांमध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत। परंतु एवढ्या घाईघाईत काही होईल असं मला काही वाटत नाही, पण झालं तर उत्तम आहे। म्हणजे एक जुना शिवसैनिक म्हणून माझ्या तर शुभेच्छा आहेत। जेव्हा एखादा वाद घराच्या बाहेर येते तेव्हा आपसी वाद बाहेर आणणारे जे लोक असतात त्यांची मॅच्युरिटी लेवल आपल्याला कळते आणि तेव्हा आम्हाला सगळ्यांना कळलं। पण आम्ही राजकारणीय व्यक्ती कमी, पण एक माणुसकी या नात्याने एक परिवार मध्ये राहणारी व्यक्ती म्हणून त्यांना दोघांना शुभेच्छा आहे की बरं जर ते सोबत येत असन तर त्याचे मदत कोणी काटा बनणार नाही, पण हिंदुत्ववादी की लढाई तो भगवा साथ ही रहेगी। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली, काय म्हटलंय तेही बघूया। माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे। योगायोगाने ती बातमी बघितल्या मी दोघांनाही संपर्क साधला आणि आज मनापासून म्हणजे माझ्या अंगावर ऍक्च्युली काटा आलाय की इतका आनंद आणि समाधानी गोष्ट होती। कारण आमची आणि बाळासाहेब ठाकरेंचे 5-6 दशकाचे कौटुंबिक संबंध आहे आणि दोघंही म्हणजे उद्धवजी आणि राजजी हे दोघंही आम्हाला सगळ्यांना आमच्या पवार कुटुंबाला अतिशय दोघंही तेवढेच प्रिय आहेत आणि आज दोघं भाऊ एकत्र येत आहेत। मला असं वाटतं आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता। राज ठाकरेंची जी भूमिका आहे ती आज त्यांनी केलेला या ठिकाणचा तो इशारा आहे। त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर यथाअवकाश या संदर्भामध्ये आमचा प्रतिसाद जो आहे तो राहील। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सूचक पोस्ट करत सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं।